कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमधल्या खड्ड्यांचा विषय हा नागरिकांच्या समस्यांपुरता मर्यादित न राहता विरोधकांच्या टोकाच्या राजकारणापर्यंत पोहोचला आणि मोहरीचा पर्वत झाला। पण ह्याच खड्ड्यांमुळे कित्येक महिने आणि संपूर्ण पावसाळा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला हे सुद्धा तितकंच खरं। वारंवार प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना करून सुद्धा वेळेत खड्डे न भरल्यानं संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आणि अखेर त्या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण रस्ताच लवकरात लवकर प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। संकेत भासे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अखेर प्रति पंढरपूर आळंदी परिसर खड्डेमुक्त होणार आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार महेंद्र थोरवे यांनी शुभारंभ केला असून त्वरित काम सुरू करून उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्याचे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेले आहेत। दरम्यान या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद असल्याची भावना सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली। येत्या काही महिन्यात या रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं अशी विनंती सुद्धा या माध्यमातून करण्यात आली। संपूर्ण पावसाळाभर खड्डे हा एकच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता। पावसाळ्यानंतर आता निधी उपलब्ध करून सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत। त्यामुळे विरोधकांना आता बोलायला कोणता मुद्दा राहिलेला नाही अशी खोचक टीका शिवसैनिकांनी व्यक्त केली। या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून एक समस्या प्रलंबित होती। त्याच्यामध्ये हा रस्ता PWDकडे होता आणि मागच्या वेळेला MSRDCने त्याच्यावरती काम केलेलं होतं। आता MMRDच्या फंडातून या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे काम आजपासून तात्काळ काँक्रिटीकरण सुरू केलेलं आहे। थोड्याच दिवसामध्ये श्रीराम पुलाच्या ब्रिजचं कामसुद्धा सुरू होईल आणि लवकरात लवकर ते सुद्धा पूर्ण होईल। त्यामुळे कर्जतचं नव्याने शहरीकरण वाढत असताना कर्जतचा मेन रस्ता हा थोडासा पॅच बऱ्याच दिवस प्रलंबित होता। त्या रस्त्याचं नव्याने आता काँक्रिटीकरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कर्जतकरांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। आणि आता यावर्षी प्रचंड पाऊस होता, त्यामुळे जे काही पुलाचं बाकी काम होतं ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आता काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता तात्काळ ते थोड्या दिवसात सुरू करतील आणि लवकरात लवकर ते काम संपून त्याचं फिलिंग करून काँक्रिटीकरण पूर्ण होईल आणि तो पूल पुन्हा एकदा रहदारीसाठी नव्याने सुरू होईल आणि मग त्या पद्धतीने हा रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि त्या ब्रिजचं काम एकत्रपणे पूर्ण झाल्यानंतर कर्जतच्या या शहराच्या सौंदर्यामध्ये नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।